नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच 80% समाजकारणामुळे शिवसेना वादळात ही टिकून. खासदार संजय राऊत यांचे परखड मत. उद्धवश्री पुरस्काराचे वितरण. पिंपरी शहराची खरी ओळख ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यामुळेच होत असते. कामगार, वैद्यकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमध्ये शिवसेना गेल्या 60 वर्षापासून काम करत आहे. राज्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर ही संकल्पना शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचे धोरण आहे. याच 80% समाजकारणावर अनेक वादळे, संकटामध्ये शिवसेना 60 वर्ष टिकून राहिली, असे परखड मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच जिथे आग तेथे बंब असे समीकरण असते, त्याप्रमाणे जिथे संकट तिथे शिवसेना हे धोरण पक्षाचे असल्याचेही राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या उद्धवश्री पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार संजय राऊत बोलत होते. कला क्षेत्रामध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे जगातील महान व्यंगचित्रकार, क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी, खो खो या संदर्भातल्या अनेक स्पर्धा घेणे, क्रीडापटूंना मोठ्या मंचावर आणणे, मैदान निर्माण करणे अशी कामे शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने काम करण्यात येत असल्याचे सांगत खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईमध्ये मैदाने वाचावी म्हणून युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोठे आंदोलन सुरू आहे. राज्यातील सगळ्यात मोठी कामगार संघटना ही शिवसेनेची भारतीय कामगार सेना म्हणून असून सामाजिक, साहित्य क्षेत्रामध्ये अगदी विद्यार्थ्यांपासून IAS काही जण फक्त राजकारण करतात. निवडणुका आल्या की पैसे वाटायचे, आश्वासनं द्यायची, खोटे बोलायचे, EVM ताब्यात घ्यायचं, अचानक लाडक्या बहिणींविषयी प्रेम निर्माण करायचे. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अशा प्रकारची चुकीची कामे कधी केली नाहीत. काम करतोय आणि मत मागतोय असंही राऊत यांनी ठासून सांगितलं.